तुमचे वडील वारीतलेच पत्रकार होते. असं वारीतले काही पत्रकार असताना त्यांनी तुम्हाला काही किस्से सांगून संत साहित्याचा विचार तुमच्यापर्यंत कसा पोहोचवला आणि त्याच्यावरती तुमच्या एकूणातच जडणघडणीमध्ये कसा बदल झाला? नक्कीच. म्हणजे माझे वडील ज्यावेळी पत्रकार म्हणून सहभागी झाले त्यावेळी वडिलांना अनेक मित्र त्यावेळी मिळाले. म्हणजे दैनिक सकाळचे उपसंपादक शंकर टेमगिरे, दैनिक सकाळचेच पत्रकार म्हणून विलास काटे जे आळंदीला राहतात, त्याचबरोबर कापसे म्हणून जे पुण्यातले पत्रकार आहेत, अशी एक मोठी टीम वडिलांची तयार झाली. आणि वडिलांनी मग एक एक गोष्ट वारीच्या निमित्तानं मला सांगायला सुरुवात केली की वारीचा पत्रकार म्हणून ज्यावेळी माणूस जातो, शोध पत्रकारिता म्हणून जातो, बरोबर, त्यावेळी वारीमध्ये समाज आरती होते म्हणजे नेमकी काय होते, बरोबर, वारीतला धावा असतो म्हणजे नेमका काय असतो, वारी दिवे घाटात चढते म्हणजे काय करते दिवे घाटामध्ये, त्याचबरोबर वारीतलं रिंगण होतं म्हणजे नेमकं काय होतं, या सगळ्या गोष्टी वडिलांनी मला एकेका पद्धतीनं सांगायला सुरुवात केली. म्हणजे वडिलांनीच सांगितलेला किस्सा असा आहे की ज्यावेळी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये तुकोबरायांची आरती त्या काळात होत नव्हती, बरोबर, मग ते आरती होण्यासाठी ज्या अनेकाविध लोकांनी पाठपुरावा केला त्यामध्ये वडिलांची आणि पत्रकारांची त्या काळातली भूमिका महत्वाची होती. म्हणजे माऊलींच्या सोहळ्यामध्ये तुकोबांची आरती व्हावी असा एक जो महत्वाचा बदल अनेकांनी केला. त्यामध्ये चोपदार होते, त्यामध्ये मानकरी होते, त्यामध्ये अनेक फडकरी होते आणि त्याचबरोबर माझे वडील होते. म्हणजे केवळ वारीची पत्रकारिता म्हणजे रोजची बातमी लिहिणं नाही, तर वारीमध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न होणं अपेक्षित आहे ते पत्रकार म्हणून माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या टीमनी केली. म्हणजे मी तुला सांगेन की या टीममध्ये एखादा नौका पत्रकार आला तर त्या पत्रकाराला वारीची कोणतीही निगेटिव्ह बातमी करू नकोस हे सांगण्याचं काम वडिलांनी केलं. बरोबर, कारण हा सोहळा ही वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आत्मखूण आहे. बरोबर, आणि यामध्ये हौशे गौशे नवशे सगळी लोक येतात. बरोबर, त्यामुळे वारीची कोणतीही नकारात्मक बातमी झाली नाही पाहिजे यासाठी माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या पत्रकाराच्या टीमनी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले.